और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पार्टीचा भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। डोंबिवलीतील भाजपची विजयी घोडदौड आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। डोंबिवली पूर्व येथील पॅनल क्रमांक 26 येथील मुकुंद पेडणेकर हे बिनविरोध निवडून आलेत। त्यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानं पेडणेकर हे बिनविरोध निवडून येणारे भाजपचे 6वे उमेदवार ठरले। हा विजय खरं तर नामदार रवींद्र चव्हाण यांचा आणि आमच्या जिल्हाध्यक्ष नंदू चव्हाण यांचा आहे। एवढं कुशल नेतृत्व म्हणजे आपण बघाल तर 2 दिवसापूर्वीच फडणवीस साहेबांनी सांगितलं की कुशल नेतृत्व आणि एक विजन असलेला नेता म्हणून अशी त्यांची ओळख आहे। आणि आज तुम्ही डोंबिवलीत बघाल तर आमची बऱ्यापैकी बिनविरोध निवड झालेली आहे भाजपाची। आणि येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर लोक निवडून येतील, कारण उत्स्फूर्तपणे लोक भाजपाला मतदान करतात। त्यांना मोदीजींचं नेतृत्व, फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि रवींद्र चव्हाणांचं नेतृत्व हे एकदम असं मनात शिरलेलं आहे त्यांच्या। त्यामुळे येणाऱ्या काळात मला असं वाटतं कल्याण डोंबिवलीत जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतील आणि युतीचा महापौर बसेल। याआधी देखील आपण नगरसेवक होतात, कशा प्रकारे काम तेव्हा करत होते आणि आगामी काळात कशा प्रकारे काम करणार आहात किंवा काही जे प्रश्न आहेत नागरिकांचे कशा प्रकारे ते सोडवणार? बघा, या अगोदर आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तर आम्हाला असं वाटायचं की आम्ही नगरसेवक तर झालो, पण नगरसेवक झाल्यानंतर आपण बघाल तर 2 वर्ष पहिली कॉन्ट्रॅक्टर लोकांची देणीच देण्यात गेली। नंतरचे 3 वर्ष होती ती कोविड आणि ह्या काळात गेली, त्यामुळे निधी हा प्रकारच नव्हता। पण नामदार रवींद्र चव्हाण हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि प्रत्येक वॉर्डात म्हणजे तो निलेश म्हात्रे असो, संदीप पुराणिक असो, राजन आबाळे असो, खुशबूताई असो, इतर कोणी नगरसेवक असो, सगळ्यांची हीच आमची हे होती की आम्ही पुन्हा निवडून येऊ की नाही। पण दादांनी खंबीरपणे आमच्या मागे उभे राहून करोडो रुपयाची निधी, म्हणजे मी पर्सनल माझं म्हणायचं तर मला जवळजवळ 18 ते 20 करोड रुपये निधी दिली दादांनी, जी आम्हाला महापालिकेत पण कधी मिळत नव्हती एवढी निधी। आणि त्यामुळे ह्या डोंबिवलीचा ह्या राजाजीपतचा आम्ही विकास करू शकलो। आणि येणाऱ्या काळात सुद्धा नक्कीच आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली, आमच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चांगलंच काम करू आणि ह्या डोंबिवलीत जे मतदार आहेत आमचे, ज्यांनी आम्हाला निवडून दिलंय, ज्यांचे आशीर्वाद आहेत या डोंबिवलीतल्या सगळ्या मतदारांचे, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करू। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।